इंद्रजित सावंत यांना आलेल्या धमकीचा तीव्र निषेध करताना चंद्रकांत सूर्यवंशी मेस्त्री आणि रवी चव्हाण इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्यांच्या विरोधात निदर्शने, निषेध करताना वसंतराव पाटील, त्यानंतर कॉम्रेड चंद्रकांत यादव. पिढ्यानपिढ्या धर्माच्या जीवन शिवाजी महाराज पुढून उरले. शिवाजी महाराजांनी त्याच्यावर मात केली आणि त्यांचा राज्याभिषेक झाला. छत्रपती शिवाजी महाराजांची संकल्पना ही शिवाजी महाराजांनी स्वतःच्या कष्टाने आणलेली आहे. आज अलीकडच्या काळात या सगळ्या इतिहासाच्या उणिवा तयार करण्याचा पद्धतशीर प्रयत्न महाराष्ट्रातल्या भटशाहीनं केलेला आहे. काही लोक म्हणाले कॉम्रेड आणि जातीवादी बोलतोय. अहो, महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मावर सुद्धा भांडारकर इन्स्टिट्यूटनं खोटी माहिती देऊन जेम्स लेनचं पुस्तक काढायला मदत केली, ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म सुद्धा वादग्रस्त करण्याचा प्रयत्न केला. मराठवाड्यातल्या मराठी माणसांनी 40-50 मुलांनी त्या भांडारकर इन्स्टिट्यूटवाल्याला सांगितलं, वाघ नाही तर बघून घेतो सांगितलं आणि जाऊन ठोकून सांगितलं, हे करायचं याद राखा. त्या 40-50 पोरांना धरून 5-50 बामणं मारणं काय अवघड नव्हतं, परंतु त्यांनी सांगितलं विचाराच्या पातळीवर लढाई चालू झाली. भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये जो काय प्रसंग घडला त्यावेळेपासून महाराष्ट्रात बहुजन समाजाचे इतिहास संशोधक खरा इतिहास शिवाजी महाराजांचा पुढे आणायला गेलाय. याचा राग महाराष्ट्राचा अनाधिपत्यानं आहे होता, त्याला किती भाषा पारंगत होता हे आता आपल्याला समजलेलं आहे. धर्मासाठी लोक रडत बाहेर येतात. काय येतात की त्यांना आपल्या चुकीचे कबुली सुद्धा आपण संभाजी महाराजांना या अर्थानं बघत होतो. त्यामुळं शिवाजीला पिक्चर केलं, त्यामुळे रामदास स्वामींचं उदात्तीकरण केलं, तर त्यावेळेस महाराष्ट्रात पिक्चर चालू झाला नाही. टॉकिंगमध्ये पडदे फाडले तर पंजाब देशमुख सुद्धा होते आणि आपल्या शिवाय फिरण्याचं नेतृत्व शिंदेने केलं होतं. प्रयत्न करूया याची माझी इच्छा आहे. तर बघूया आपल्याला शिवाय फिरेल काय म्हणतो की आपण रामदासनं असं जाहीर केलं, म्हणजे शिवाजी महाराजांना एक पत्र दिलं की तुमच्या राज्यात आम्ही राहिलोय आणि तुम्ही आम्हाला हिंगलं नाही, दखल घेतली नाही. त्यावेळेला शिवाजी महाराजांचा विचार आम्ही घेऊन चाललो असं म्हणणार हे सरकार. आता पुढे दिसते काय समजत नाही. एका छत्रपतींच्या आणि आमच्या कोल्हापुरातल्या इतिहास संशोधकाचा एका निष्ठावान धमकी दिली. इंद्रजित सावंत यांनी खरा इतिहास सांगितला म्हणून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्या अनाची पद्धतीच्या पाठपुरावा मी एवढं सांगू इच्छितोय, त्यांचा पहिल्यांदा मी जाहीर निषेध करतो. मित्र, हे जे सगळं चाललेलं आहे ह्याच्या यावेळी अनिल चव्हाण, शाहीर दिलीप सावंत, सुभाष सावंत, ॲडव्होकेट अजित चव्हाण, राजू लाटकर यांची भाषणे झाली. कार्यक्रमासाठी जयंत मिठारी, शशांक चव्हाण, साधना देसाई, तेजस्विनी देसाई, अविनाश सावंत, शाहू दीक्षित पाटील, शाहीर सुनील राऊत, राजेंद्र खदरे, रमेश वडणगेकर, सचिन ओतारी, आनंदराव चौगुले, बाबा इंदुलकर, विष्णुमंत गाडीवान जाधव, श्रीकांत भोसले, वसंतराव पाटील, अमर जाधव, साळुंखे, राजू जाधव, दगडू मोरे, शोमन पाटील. संभाजीराजांना पकडण्यामध्ये ब्राह्मण कर्मचाऱ्यांचा हात होता असा उल्लेख फ्रेंच अधिकाऱ्याने लिहिलेल्या पत्रामध्ये आहे. पण चित्रपटात गणोजी शिर्के दोषी दाखवलेत हा मराठ्यांचा अपमान आहे असे पुराव्याने सिद्ध केल्यामुळेच इतिहासतज्ञ इंद्रजित सावंत यांना धमकी आलेली आहे. म्हणून ही ओमर चौकामध्ये निदर्शने करण्यात आली. या मागण्या होत्या, धमकी देणाऱ्यावरती कडक कारवाई करा आणि छावा चित्रपटामध्ये दाखवलेलं दृश्य कट करून त्याऐवजी ब्राह्मण मंत्र्यांनी त्यांना पकडून दिलं याचा उल्लेख करा. संभाजीराजांचा छळसुद्धा ब्राह्मणी धर्मानुसार, वैदिक धर्मानुसार करण्यात आलेला आहे याचाही उल्लेख करा.